तुमची मुलं सुरक्षित आहेत का हा प्रश्न आम्ही वारंवार विचारतोय, कारण लहान मुलांसंदर्भात 3 धक्कादायक घटना 3 वेगवेगळ्या शहरांमधून समोर आल्या आहेत। बदलापूर पुन्हा एकदा हादरलंय। बदलापूरमध्ये स्कूल बसमध्ये शाळेतल्या मुलीचा विनयभंग करण्यात आलाय, तर तिकडे कल्याणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात एका 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। आणि सगळ्यात धक्कादायक प्रकार घडलाय तो नागपुरात। तिथे सख्ख्या भावानं सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले आणि ती बहीण गर्भवती राहिली आहे। पालकांची झोप उडवणाऱ्या या घटना आहेत। तुमची मुलं घरातही नाही आणि शाळेत देखील सुरक्षित नाहीत, हेच या घटनांमधून दुर्दैवानं समोर येताना दिसतंय। पाहूयात। चिमुकल्यांची सुरक्षा वाऱ्यावर। घरात धोका, शाळेत धोका, रस्त्यावर धोका। लहान मुलं सुरक्षित राहणार कशी? बदलापुरातला हाच तो नराधम। स्कूल बसचा ड्रायव्हर ज्यानं अल्पवयीन मुलीचा बसमध्ये विनयभंग केला। बदलापुरातल्या एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये मुलीचा विनयभंग करण्यात आलाय। या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला। त्यानंतर पीडित विद्यार्थिनीनं आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे। त्याच्यावर पोस्को आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे या स्कूल बसमध्ये महिला स्कूल बस मदतनीस नव्हती। मला आता आपल्याकडूनच या विषयाची माहिती मिळाली। गंभीर घटना आहे। मला याच्यामध्ये एवढंच दिसतं की त्या मुलीवर अन्याय झालेला आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे केलं त्याला कडक शिक्षा ही झाली पाहिजे। या घटना नाही व्हायला पाहिजे असंच मला वाटतं, पण शेवटी ह्या होत आहेत, लोकांमधली विकृती वाढते। पण याचं रिपोर्टिंग वाढलं आणि त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन वाढलं तर त्यांना शिक्षा शासन झालं तर नक्कीच त्या मुलींना न्याय मिळेल। अशी घटना ही आज झाली अशातला भाग नाही। या अगोदर देखील त्याच परिसरामध्ये ही घटना घडली होती। हे जे दुष्परिणाम निवळ त्या भागामध्ये नाही तर राज्यभरामध्ये होतोय। शासनाने आणि विशेषतः त्या विभागांनी आणि परिवहन विभागाने पण जे निकष दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी होत असताना कुठच्याही प्रकारे कारवाई होत नाही आहे आणि म्हणून ही दादागिरी आणि मक्तेगिरी ही वाढत चाललेली आहे। अशा एका घटनामुळे आता मुली आपल्या चिमुकली हे भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांच्या हे पुढच्या काळामध्ये धोक्यामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यांना संरक्षण कुठचं राहिले नाही आहे। ते सुरक्षित आहेत की नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। दुसरीकडे धक्कादायक प्रकार घडलाय तो नागपूरमध्ये। नागपूरमधल्या कळमेश्वरमध्ये सख्ख्या भावानंच त्याच्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले। 16 वर्षांचा हा भाऊ त्याच्या 13 वर्षांच्या धाकट्या बहिणीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होता। आणखी धक्कादायक म्हणजे भावानं केलेल्या या लैंगिक अत्याचारांमधून ही बहीण गर्भवती राहिली। तब्येत बिघडल्यानं तिला दवाखान्यात नेण्यात आलं। तिथं ही मुलगी गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं। विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्या मुलीनं आपल्या सख्ख्या भावानंच अत्याचार केल्याचं सांगितलं। 13 वर्षीय बलात्कार पीडित एका अल्पवयीन मुलगी जी 26 आठवड्यांची गर्भवती होती, तिच्या गर्भपाताला हायकोर्टानं आज परवानगी दिली आहे। माझ्यासोबत या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी ऋषिकेश मराठे आहेत, जे सहाय्यक सरकारी वकील आहेत। त्यांना विचारूया, सरकारनं या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका मांडली? जी पीडित मुलगी 13 वर्षाची जी आपल्या सख्ख्या भावाच्या दुष्कृत्याला बळी पडली, 26 आठवड्याची होती, ती कळमेश्वर गावातून येते आणि तिला काही म्हणजे वकिलीची मदत पाहिजे म्हणून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे तिने हायकोर्टात वडिलांतर्फे केस मांडलेली होती की आम्हाला परमिशन देण्यात यावी गर्भपाताची। काल हायकोर्टाने याच्यावर तातडीची सुनावणी घेत सरकारला निर्देश दिले की तिची मेडिकल बोर्डातर्फे तपासणी करण्यात यावी आणि आज रिपोर्ट सादर करावा। त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांनी आज तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर त्यांनी रिपोर्ट दिला की ती मेडिकली फिट आहे टू अंडरगो मेडिकल टर्मिनेशन। त्यानुसार आज माननीय कोर्टाने सर्व प्रोटोकॉल पाळून आणि हाय रिस्क जरी असली तिच्या लाईफला, कारण की तिचं वय 12-13 वर्ष आहे, तरी सर्व वैद्यकीय सेवा तिला पुरवून तिचं मेडिकली टर्मिनेशन करावं अशी ऑर्डर केलेली आहे। मुलं रस्त्यावरही कशी सुरक्षित नाहीत याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तो कल्याणमध्ये। मोहने गाळेगाव परिसरात भटका कुत्रा चावल्यानं 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय, तर आणखी एक मुलगा गंभीर जखमी झालाय। या संदर्भात नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। आमच्या भागामध्ये
म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कल्याणच्या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा खूप प्रभाव वाढलेला आहे. ते लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, रस्त्यावरती खेळणाऱ्या मुलांना चावायला धावतात. अशी एक घटना आमच्या भागामध्ये मोहने गाळेगाव परिसरामध्ये घडलेली आहे. एका 7 वर्षाच्या बालकाला एक भटका कुत्रा चावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि दुसरा मुलगा तो जखमी झालेला आहे. म्हणून महापालिकेने या भटके कुत्र्याच्या याच्यामध्ये बंदोबस्त करावा. या सगळ्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. असले भलते सलते प्रकार स्कूल बसमध्ये, कुटुंबामध्ये आणि घरामध्येच घडत असतील तर सुरक्षेची जबाबदारी तरी कुणावर द्यायची, हाही प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.